दत्ता. हा काय दादानू, आज तुम्ही स्वतःच क्लास? हा म्हणजे घरची सगळी मंडळी दुसऱ्या कामामध्ये आहे. म्हटलं तेवढंच आपलं पाय मोकळे करूया म्हणून गेलो. ह्या बाकी बरा केलास. जरा माफ करा, ते वेळ लागता ना. काय ना, जो कामाला जो पोऱ्या होता ना, तो काम सोडून गेला. सगळे एकट्यावरच पडलं, त्यामुळे जरा वेळ लागतो. तुमचा अजून एक लिटरचं पाणी. हा बोला दादानू, तुमका काय काय हवंय? 2 किलो तांदूळ, 1 किलो मसालो, रवा, चायपत्ती, मीठ, हळद आणि तेल आणि भाकरीचं पीठ. ठीक आहे. पण दादानू मला एक सांगा, तुमच्या घरी तांदूळ पिकता ना, मग तुम्हाला तांदूळ आणि भाकरीचं पीठ कशा खावा? ते 1-2 किलो? ते जरा काम असं. ठीक आहे, ठीक देतो. 1 किलो मीठ. मी काय म्हणतो दादा, तुम्हाला कुठं जायचं असेल तर जा. मी स्वतः सामान घरी पोचवतो नेहमीप्रमाणे. ते कसं आहे ना, अहो आत्ताच पोचवलं असतं, पण तो पोऱ्या काम सोडून गेलाय ना, त्यामुळं जरा वेळ लागतो. नाही नाही दत्ता, तू कशाला त्रास घेतोय? मी घेऊन जाईन ना सामान बरोबर. तू भर सामान. ठीक आहे, ठीक आहे. देते. तुम्ही बसा ना, बसा ना. दादानू, पिशवी. दत्ता भाऊ, मका डाळ आणि तांदूळ हवे होते. पैसे मी नंतर देते, माझ्या खात्यात लिहून ठेवा. मिळणार नाही. हो दत्ता भाऊ, असं नका करू. हे बघ वहिनी, तू तुझ्या आधीचीच उधारी फेडलंच नाही, तुला अजून कुठून सामान देऊ? तू एक काम कर, माका पैसे दे आणि सामान घेऊन जा. चल उगाच दुकानासमोर उभं न करा. दत्ता भाऊ, अहो कुठून देऊ पैसे? हो सोडून गेलो, मजुरीची कामं करताय, तिथे पण पुरेसे पैसे सुद्धा मिळत नाहीत. हो घरात 2 पोरं आहेत, ते उपाशी आहेत. दत्ता भाऊ, माझ्यासाठी नाही, पण पोरांच्या पोटासाठी थोडी डाळ आणि तांदूळ द्या ना. दत्ता भाऊ, मी पाया पडते हो तुमच्या. हे बघ वहिनी, तू मागच्या वेळेला पण असंच बोलली होतीस. दत्ता, त्यांना काय पाहिजे ते दे. दादानू, पण मागची उधारी? यांची उधारी किती आहे? 2,500. आणि माझे किती झाले? तुमचे 900 रुपये. ताई तुमच्याकडे ठेवा. असू द्या. दादा, तुमचे हे उपकार मी विसरणार नाही, पण हे पैसे फेडू माझ्याकडे पैसे नाही. तो अहो ताई, काय करताय तुम्ही? अहो तुम्ही माझ्या बहिणीसारखे असाच, आणि भाऊ बहिणीक मदत नाही करणार तर कोणाला करणार? आणि ताई, भाऊ बहिणीकडनं कधीच पैसे घेत नाही. नाहीतर बहिणीसाठी केलेल्या गोष्टीचा मोल उरत नाही. मका नको पैसे, राहू दे तुमच्याकडे. दादा, आणि ताईनं अजून काय हवं असेल तर ते, आणि काय पैसे राहील तर मका सांग. ठीक आहे, येतोय. दादा, तुमचे हे उपकार मी मरेपर्यंत विसरणार नाही. नाही ते असं बोलू नका. येते मी. सर्वेश्वरा, दादा खोतांक उदंड आयुष्य दे. त्यांना कधीच कसल्याच गोष्टीची कमी नको पडून देऊ. ओवी, हे सामान ठेवून दे. पण हे कुठून आणलंस? कुठून म्हणजे? घरातून आणलंय अगं. तर त्या घरात वेगळ्या चुली नको म्हणून
दादा मामा इथे आला, पण म्हणून तुमचा तिथल्या गोष्टींवरचा अधिकार कमी होत नाही ना. हे घे, हे सामान ठेवून दे. श्रीनू, परत घेऊन जा या सामान. तुझ्या दादा मामांका कळला तर त्यांना आवडणार नाही या. अरे कोणा कळला तर उगाच वाद नको रे. आम्ही या सामान चोरला असं कोणी म्हणूक नको. घेऊन जाता. माई, असा आरोप कोणीच करणार नाही. बघ, हे मी माझ्या हिश्श्याचं आणलंय. त्या बदल्यात मी जेवण बंद करेन. म्हणजे कसं कोणी काही बोलूच शकत नाही, हो ना? तरी या सगळ्या परत घेऊन जा. दादा मामा, एवढं तर करूच शकतो ना मी. चिन्नू बाळा, रागावू नकोस. तू हे जे सामान आणलेस ना ते परत घेऊन जा. रागावू नकोस. पण तुझ्या तोंडचा घास काढून आम्ही आमची पोटं भरणं आम्हाला मान्य नाहीये. स्वतःच्या घासातला घास भरून लहानाचं मोठं केलंस तुम्हाला. त्यावेळी कसला हिशोब नाही ठेवलास. राजा, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आता काही उपयोग नाहीये. तुझा दादा मामा ताठ मानेने त्या घरातून बाहेर पडला. आता हे सामान घेऊन मी माझा स्वाभिमान गहाण टाकलेला तुला चालेल? नाही ना? म्हणून म्हणतोय माझा ऐक. हे सामान घेऊन जा. आणि बाळा, काळजी करू नकोस. आम्ही उपाशी नाही होत. हे काय, मी सगळं सामान घेऊन आलोय. श्रीनू, थांब. उपीट करते, तेवढा खाऊन जा. उमा, चांगली गोष्ट आहे. तुम्ही त्याला थांबवताय आणि खायला देताय. राजा, तू खाऊन जा. पण या गोष्टीची सवय लावून घेऊ नकोस. मी असं का म्हणतोय समजून घे. तुझ्या आईला काय वाटेल? किती काय झालं, तुझी आई कशी असली तरी तिचं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. आणि आपला मुलगा आपल्यापासून लांब राहून इतरांवरती प्रेम करतो हे कळल्यानंतर कुठल्या आईला बरं वाटेल? नाही बरं वाटणार ना? आणि कोणामुळे माझ्या बहिणीला त्रास झालेला मला चालणार नाही. तुला कळते ना राजा मला काय म्हणायचं ते? सर, यायला उशीर झाला तुम्हाला. अगं, रस्त्याची कामं चालू होती. पण एक चांगलं झालं की ॲटलिस्ट फ्लाईट वॉज ऑन टाईम. पण एक बरं केलं तुम्ही आईबाबांना विमानाने पाठवलं ते. हो ना, नाहीतर मॉमनी परत चिडचिड केली असती. एनिवे, मी फ्रेश होऊन येतो. सर, एक बोलायचं होतं. बोल ना. सरच्या आई म्हणतात ते अगदी बरोबर आहे. तुम्ही आता थोडं थोडं लक्ष घालायला हवं बिझनेसमध्ये. सर, तुमच्या बाबांच्या कामाचा भार तुम्ही हलका नाही करणार तर कोण करणार? आणि ते पण तुमच्याकडूनच अपेक्षा ठेवणार ना सर. अगं, मला बिझनेसमध्ये इंटरेस्ट नाही आहे अजिबात. मला ते करायचं नव्हतं म्हणून मी घराबाहेर पडलो होतो. आता परत तेच. अगदी खरं आहे. पण सर, त्यांनी हा बिझनेस ना खूप मेहनतीने उभा केलाय. आणि तुम्ही जर त्यात लक्ष नाही घातलं ना तर मग असे बाहेरचे लोक येऊन त्याचा गैरफायदा घेणार आहेत. आणि काय होईल? सगळी केलेली मेहनत वाया जाईल. सर, तुम्ही एकदा शांतपणे विचार करून बघा. सर, तुम्हाला याने बॅडमिंटन पण खेळता येईल. सर, आईबाबांनी हे जे उभं केलंय ना ते टिकवण्यासाठी तरी थोडा वेळ बिझनेससाठी द्यायला पाहिजे ना. सर,
ठीक आहे, मान्य आहे मला. पण मी एका अटीवर बिझनेसकडे लक्ष द्यायला तयार आहे. आता काय? आपण मुंबईला गेल्यावर तू बॅडमिंटनच्या प्रॅक्टिसला परत लागायचंस. तू नॅशनल चॅम्पियन होण्याचं माझं स्वप्न फुलफिल करायचंस. तुम्ही जर माझ्या सोबत असाल ना तर ते नक्की शक्य होईल. डील? दिस इज ब्युटिफुल. पण ही माळ खोटी आहे. तुझं प्रेम खरं आहे ना, आणि ते माझ्यासाठी जास्त प्रेशियस आहे. तू तू आलीस? एवढं सगळं होऊन सुद्धा तू आलीस? तू मला भेटायला आलीस ना? हो ना? आय एम सॉरी. आज माझ्यामुळे ही अवस्था झाली तुझी, ही वेळ आली तुझ्यावर. एवढं प्रेम करतेस तू माझ्यावर, पण त्या बदल्यात काय दिलंय मी तुला? अपमान, तिरस्कार. हे बघ, तू जा इथून. मी लायक नाहीये तुझ्या. तू जा, मला सोडून अजूनही वेळ गेली नाहीये. तू खरंच जा इथून. माझ्यापेक्षा कोणीतरी खरंच खूप छान भेटेल तुला. मी नाहीये तुझ्या लायक. मी खरंच. इतकं प्रेम करतोस माझ्यावर, मग हे आधी का नाही सांगितलंस? तू काय करतेस ते? हो, मीच. माझ्यासारखं आणि माझ्या इतकं प्रेम कोणी करणार आहे का दुसरं? नाही ना? आणि तुला पण हे पटलंय म्हणून तर तू इतकं सगळं बोललास. मंजू मामी, मंजू मामी, आई. काय ग? आत्ता तुका घरातून हाकलून दिलंय म्हणून काय सुस्कारा सोडत होताय? पण नाही, माझाच नशीब खोटा म्हणून तुझा तोंड बघूक लागता माका. काय गो, तुका काय कळत नाही काय? तुझ्यामुळे ना तुझी मावशी रस्त्यावर येली हा. पण तुका काय त्याचा ना? हा, अजून तू त्यांच्या दोघांच्या उरावर ओझा बनून रवलेली आहेस. अगो, तुझ्या जागी दुसरी कुणी असती ना तर लाजेन तोंड काळं केलं नसता. पण नाही, तू हयच मुद्दाम थांबली आहेस. त्याच्याशिवाय तू माझ्या लेकाक तुझ्या जाळ्यात ओढणार कसा ना? जशी आऊस तशी लेक. लालिया, प्लीज तुम्ही मला काहीही बोला, पण माझ्या मॉम बद्दल काही वाईट बोलू नका. मला खरंच खूप त्रास होतो. हा, काय वाईट वाटतं तुका? अगो, मग अशा आवशीच्या पोटी जन्मच घ्यायचा नाही ना? हा, तुझी आऊस तिच्या बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्या घेऊन पळून गेली आणि आता तू माझ्या लेकाक पळवू बघतास. लालिताई, बास करा. आई. श्रीनू, काय झालं? मंजू मामी, तुझ्या भाचीला जरा आवर. ती तिच्या मर्यादा सोडून वागते. का? मी आले होते तेव्हा भर रस्त्यात सगळ्यांसमोर मी तुला मिठी मारली, तेव्हा तुला प्रॉब्लेम नव्हता. मग आता काय झालं? मूर्ख मुली, त्यावेळी आपल्यात फक्त मैत्री होती, निखळ मैत्री. आणि आता तुझ्या डोक्यात भलतच काहीतरी सुरू आहे ज्याला मला खतपाणी घालायचं नाहीये. बघ, मला तुझी फसवणूक करायची नाहीये. मी तुला खोटी आशा दाखवणार नाहीये. मी फक्त ओवीवर प्रेम करतो आणि आयुष्यभर तिच्यावरच प्रेम करत राहीन.
यापुढे माझ्याशी वागताना जरा भान ठेव. एवढा सगळा घरात चाललेला हा, पण तुझ्या भाचीचे डोळे अजून काय उघडत नाही हा. मी काय म्हणते मंजू, हिका हिच्या बापाशीच्या घरी पाठवून का देत नाही? मला घरी पाठवून द्याल? मला? अहो, लाली आत्याने मला वचन दिलंय की त्या माझं आणि श्रीनूचं लग्न लावतील आणि मला या घराची सून करून घेऊन येतील. ते पूर्ण झाल्याशिवाय मी इथून कुठेच जाणार नाही. ही आली हिची बाजू घेऊ. बास झाला. तुम्ही ओवीवर केलेले सगळे आरोप ती मुकाट्याने सहन करता, म्हणून तुम्ही त्याला वाटेल तसा बोलशाल तर मी सहन करणार नाही. हा, माझे आरोप तुका इतके बोचतात ना? अगो मग हे का पाठवून दे ना परत परदेशात. नाही काय हा, ह्या इथून निघून गेला ना म्हणजे भांडणाचं काही कारणच उरणार नाही. काही जाणार नाही ओवी. ओवी आता त्या घरात राहत नाही. त्याने कुठं राहायचं ते आम्ही ठरवू. तू काळजी करू नकोस. आणि लालिताई, यापुढे ओवीशी असा वाईट साईड बोललेला माका चालणार नाही. ओवी लेख हा माझी. आपली. आता ती आमची मुलगी. हा चल बाळा. बस. ओवी, बाळा, आमच्यामुळे तुला खूप काही ऐकावं लागलंय. लालीच्या वतीने मी तुझी माफी मागतो. नाही दादा, प्लीज तुम्ही सॉरी म्हणू नका. हे बघा, लाली आत्या कितीही काही बोलल्या ना तरी मी त्यांचं बोलणं मनाला लावून नाही घेत. किती झालं तरी मोठ्या आहेत त्या, श्रीनिवासच्या आई आहेत. मला फक्त त्या मॉम बद्दल ज्या हेट्रेडने बोलतात ते ऐकून वाईट वाटतं. बाळा, तू तुझ्या आईला चांगलं ओळखतेस. ती कशी होती तुला चांगलं माहिती आहे. कोण काय बोलतं या गोष्टीचा आपण कधी विचारच करायचा नाही. कसं आहे ना ओवी, माणूस जसा चष्मा घालतो त्याला समोरच्या सगळ्या गोष्टी तशाच दिसतात. आता खोटं कशाला बोलू, पण म्हणजे खरं तर उमाला हे सगळं माहिती आहे. पण सुरुवातीच्या काळात
मी पण तुझ्या आईचा खूप रागराग करत होतो, पण तुझ्या बरोबर राहिल्यानंतर मला समजलं त्या आमच्याबद्दल किती आदर करायच्या, आमच्यावर किती प्रेम होतं त्यांचं, तुझ्यावर किती चांगले संस्कार केलेत त्याने मला आज समजलं बाळा. तसंच एक दिवस लालीला पण कळेल.